झालंय माझं. मी आहे बेडरूम मध्ये. काकू थांब ना तू पण. काय? मला जरा तुमच्याशी बोलायचंय. का? काही स्पेशल? हो म्हणजे खरं तर स्पेशलच आहे. एक मिनिट हा. चेतना काकू आणताय ना खीर ना आणते. आज काय दिवे लावलेत तुझ्या लाडक्या केदारने? केदारने नाही, युवराजने. त्याला आवडते ना खीर म्हणून केलीये. रिअली? असं काय केलं युवीने? द्या. आजचा दिवस जसा युवराजसाठी स्पेशल आहे तसा माझ्यासाठी सुद्धा आहे. कारण आज माझ्या भावाने खूप महत्त्वाचं काम करून दाखवलंय. युवराज, what you have done today, I'm extremely proud of you. तोंड गोड कर. थँक्यू ताई, पण हे कौतुक वगैरे नको प्लीज. अरे ऑफकोर्स तू चांगलं काम केलंस तर त्याचं कौतुक व्हायला हवं ना. ताई तूच म्हणतेस ना MNNचं काय काम आहे? सत्य जगासमोर आणणं. तसंच माझं कर्तव्य आहे की MNNसाठी जीवापाड काम करणं. आणि मी MNNचा वारस म्हणून तेच केलंय. हो की नाही मामा? ते बरोबर आहे, पण मला कोणी सांगणार आहे का की हे कौतुक कशाबद्दल चाललंय? मी सांगते. तुम्हाला आठवतंय काकू रेव पार्टीची स्टोरी आपण युवराजला करायला दिली होती? त्याची एक खूप मोठी लीड युवराज स्वतः MNN कडे घेऊन आलाय. एक बहीण म्हणून नाही, MNN ची CEO म्हणून सुद्धा आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. यू डन अ व्हेरी गुड जॉब. ओ युवी, युवी आय लव्ह यू सो मच. अँड आय नो तू स्वतःला कधी ना कधी प्रूव्ह करणारच होतास. पण यावेळी हे क्रेडिट माझ्या एकट्याचं नाही आहे निशी. मला हे अजून कोणासोबत तरी शेअर करायचंय. आय नो मी ना. नाही नाही, तू तर असतेच माझ्या पाठीशी नेहमी, पण यावेळी केदार. केदार, थँक्यू सो मच. हे बघ, मी तुला भाऊ मानत नसलो तरी मी तुला थँक्यू तरी बोलूच शकतो. कारण आज ह्यानेच कौशिकी ताईला कन्व्हिन्स केलं आणि याने कन्व्हिन्स केलं म्हणूनच मला हे काम मिळालं आणि मी ते सक्सेसफुली करू शकलो. सो खरंच थँक्यू. कम. अरे ये. वहिनी, आता ना सतत हे गोड धोड तयार करण्याची सवय लावून घ्या. कारण युवराज खांडेकर मैदानात उतरलाय म्हटल्यावर रोजच जिंकणार आहे. वाट लावून टाकू आता सगळ्यांची. हो की नाही ताई? व्हॉट यू हॅव डन टुडे इज फॅब्युलस. आता एकदा ह्याची स्टोरी व्हेरीफाय झाली की त्याच्यानंतर आपल्या चॅनलवर त्याच्या फर्स्ट बुलेटिनचा टेलिकास्ट होणार आहे. काय सांगतेस? शाबाश युवराज, मला इतका आनंद झालाय. कौशिकी, पण आता ह्याच्यावरही विश्वास ठेव हा. आणि तुला एक नाही, दोन दोन भाऊ आहेत. हे वारंवार आठवण करून द्यावी लागेल. असं करू नकोस म्हणजे झालं. हो मामा, कळलं तिला. एकच मिनिट फक्त. ताई तू म्हणालीस स्टोरी व्हेरीफाय झाल्यानंतर, म्हणजे मला कळलं नाही. आय विटनेस स्वतः होता तिथे. व्हेरीफाय झालं ना सगळं, आता अजून काय व्हेरीफाय व्हायचं? काय अरे आपली टीम व्हेरीफाय करणार ना, त्याच्यानंतरच त्याचा टेलिकास्ट होणार. तशीच असते प्रोसेस. इट्स ओके. तुला माहिती नसेल तर पुढच्या वेळी लक्षात ठेव. बट गुड जॉब. या, थँक्यू. गुड. कम ऑन, एन्जॉय. अब सिर्फ युवराज नाम की मुसीबत बची है बॉस के लाइफ में. एकदा का त्याला आत टाकलं ना की बॉसचं लाईफ एकदम सॉर्ट आहे. हो ना यार फातिमा, एकदा काही टेन्शन गेलं ना की मगच बॉस त्यांच्या लव्ह स्टोरीकडे ना असं फुल फोकसने बघू शकतील. आणि ते लवकर व्हावं. बिचारे केडी सर किती वर्ष झालीत बॉसची वाट बघतायत. खरंय. हाँ ना, मेरी तो आंखें तरस रही है उनका घर बसते हुए देखने के लिए. मला काय वाटतं माहितीये, बॉस आणि केडी सर ना OTP आहेत. वन टाइम पासवर्ड. वन ट्रू पेअरिंग, असं कनेक्शन जे फक्त एकमेकाशीच कनेक्ट होऊ शकतं, दुसऱ्या कोणाचीच नाही. मग असं बोल ना, काय पण काय उदाहरणं देतो. ए मिलेनियल्स, तुम्ही पण ना जरा ह्या जेनझी लिंगो शिकून घ्या. हा, बॉस आणि केडी सरांचा बेबी आल्यावरती तुम्ही त्यांच्याशी अशा भाषेत बोलणार.
आणि गाईस त्या पॉवर कपलचं बेबी पण एकदम पॉवर चाइल्ड असेल ना. ते टेक्नो त्याला विचार रे, भविष्य सांगतात म्हणा. आधी त्यांचं वास्तव मार्गी लागू दे. करेक्ट. आणि आता ती वेळ आलीये केडी सरांनी बॉसच्या प्रपोजलचं उत्तर देण्याची. केडी सरांचं प्रपोजल ना एकदम असं स्पेशल युनिक व्हायला हवं. होणार होणार लवकरच लव्ह स्टोरी पूर्ण होणार. तो इसी बात पे एक गिलास नींबू सोडा हो जाए. अरे हो जाए लिंबू सोडा. ये लो. काय रे काय झालं आता काय केलं युवराजनी? तुला माहितीये तो ऑफिसमध्ये एका मुलाला घेऊन आला होता, पण तिथून तो सांगायला लागला हा त्या पार्टीचा आय विटनेस आहे. ताई तुम्हाला जे काही माहिती आहे ते आरामात सांगा. तिथे कोणतेही ड्रग्स वगैरे नव्हते. मग पोलीस का आले होते गरबा घ्यायला? एका पोलिसाने खिशातून एक ड्रग्सचं पॅकेट काढलं, एका मुलाच्या खिशात टाकलं आणि तो जोरात ओरडला ड्रग्स मिळाले म्हणून. मला असं वाटतं की हे स्पेशल क्राईम युनिट आहे ना, तोच एक मोठा झोल आहे. स्वतःला वाचवण्यासाठी हा कुठल्याही थराला उतरू शकतो. हेच ना. आणि वरून आरोप कोणावर करतोय? पोलीस डिपार्टमेंटवर, स्पेशल क्राईम युनिटवर. बरं, डिपार्टमेंटवर आरोप केले तर केले, वरून ही बातमी MNN वर दाखवायची म्हणत होता. अरे या चॅनलला उभं करण्यासाठी आपल्या घरातल्या किती माणसांनी काय काय केलंय. हे घर MNN मुळे उभं आहे आणि हा ज्या चॅनलच्या जीवावर एवढी मजा मारतोय त्याच्याशीच प्रतारणा करायला निघालाय. कृतज्ञ हा एकच शब्द आहे त्याच्यासाठी. नाही हे सगळं लवकरात लवकर थांबायला हवं, नाही तर ह्याचा परिणाम कुटुंबावर होईल रे. हा केदार खांडेकरचं काही होऊ देणार नाही. पण युवराज आता माझ्या टार्गेटवर आहे आणि त्यांनी केलेल्या प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा हा त्याचा मोठा भाऊ त्याला देणार. आणि तुला माहितीच आहे माझा नेम कधीच नाही चुकत. काय झालं? कुठे काय झालं? मस्त हो का म्हणालीस? असं म्हणजे? उपहासाने? अरे उपहासाने नाही म्हणाले, खरं तेच म्हणाले. म्हणजे तू जे म्हणालास ते मला पटलं. तुझा नेम कधीच चुकत नाही, गुन्हेगारांच्या बाबतीत सुद्धा आणि मुलींच्या बाबतीत सुद्धा. बॉस? अरे हो, आता तुला जी मुलगी आवडते ती तुला हो म्हणाली ना, म्हणून म्हणाले मी असं. बरं, कधी भेट घालून देणार आहेस तिची आणि माझी? लवकरच कळेल तुला बॉस. माझं प्रेम दुसऱ्या कोणत्याही मुलीवर नसून फक्त तुझ्यावर आहे. तू तिला सांगितलंस का की मला तिला भेटायचंय असं? नाही म्हणजे तिची इच्छा नसेल तर नाही भेटणार आम्ही. म्हणजे मला काही हरकत नाहीये तशी. हो. काय हो? भेटणार आहे ती तुला योग्य वेळ आली की. खरंच?